होता पण दिलं होता काय सांगाल? 46वा स्थापना दिवस भारतीय जनता पार्टीचा भारतात आणि भारताबाहेर मोठ्या आनंदाने साजरा होत आहे. प्रत्येक कार्यकर्त्यासाठी भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस हा अभिमानाचा दिवस असतो आणि त्या दिवशी तो प्रचंड उत्साहात आणि आनंदामध्ये काम करत असतो. आज प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपल्या घरावर झेंडा लावलेला आहे. झेंडासोबत आपल्या कुटुंबाची सेल्फी काढून सोशल मीडिया आणि अनेक ॲपवर त्यांनी अपलोड केलेला आहे. या मागे त्याची या पक्षाप्रती असलेलं प्रेम, आदर आणि समर्पण दिसतं. खरं तर 46 वर्षाच्या प्रवासात जगातली एकमेव पार्टी जी सर्वात मोठी राजकीय पार्टी झालेली आहे, सर्वात जास्त 17 कोटीच्या आसपास आता भारतीय जनता पार्टीचे सदस्य आहेत. 500 वर्षापासून न सुटलेला राम मंदिराचा प्रश्न सोडवणारी भारतीय जनता पार्टी, जगात सर्वात मोठी मोफत अन्नधान्य गरीब माणसाला देणारी भारतीय जनता पार्टी, 370 सारखं कधीच न हटणार म्हणणाऱ्या जम्मू काश्मीरमध्ये कलम हटवणारी भारतीय जनता पार्टी, मुस्लिम महिलांना न्याय देणारा ट्रिपल तलाक हटवणारी भारतीय जनता पार्टी आणि आता जगात नोंद घेतल्या जाईल असं आदरणीय नरेंद्र मोदीच्या नेतृत्वात 16, 17, 18 तारखेला महिलांसाठी केंद्रात आणि विधानसभेमध्ये आरक्षण देणारं विधेयक येत आहे. आणि त्यानंतर कुठेही जगात एवढा 33% आरक्षण दिलं नसेल एवढं आरक्षण देऊन महिलांचा सन्मान करणारी भारतीय जनता पार्टी ही वेगळी ओळख तयार करत आहे. सामान्य माणसापासून तर देशातल्या प्रत्येक माणसाला आपली वाटणारी आणि देशाला सुरक्षित करणारी, देशाला 2047ला विकसित करणारी भारतीय जनता पार्टी आहे आणि त्याचा कार्यकर्ता मी असल्याचा मला प्रचंड आनंद आणि स्वाभिमान आहे. आणि त्यामुळे आज मी भारतीय जनता पार्टी स्थापना दिवसाच्या आपल्या माध्यमातून सर्वांना शुभेच्छा देतो आणि या पार्टीच्या विचाराला नमन करतो. एक मिनिट. सर्वांना विनंती आहे शांततेत उभं राहायचं.